मी न्यूमरोलॉजिस्ट अँड वास्तू कन्सल्टंट वैशाली देशपांडे. आज मी सिंहगड रोड मधील विच इज द मोस्ट फेमस प्रोजेक्ट स्कायडेल मध्ये वास्तू व्हिजिटला आलेली आहे. तर ही जी फॅमिली आहे यांच्याकडे मी वास्तू व्हिजिटला आलेली. तर ह्यांचं जे एंट्रन्स आहे हे अतिशय उत्तम आहे. ते म्हणजे नॉर्थ ईस्टला आहे. मॅडमला मी सांगितलंय की तुम्ही इथे राहायला आल्यानंतर क्लिअरिटी ऑफ माइंड तुम्हाला खूप मिळायला सुरुवात होईल. त्यांचं एंट्रन्स आणि हॉल अतिशय उत्तम झोन मध्ये आहे. ईस्ट, नॉर्थ ईस्ट असे यांच्या हॉलचे झोन आहेत. ईस्ट त्यांचा टेरेस मध्ये येतोय, त्याच्यामुळे झाडं वगैरे लावण्यामध्ये ईस्ट झोन हा सगळ्यात बेस्ट झोन आहे. त्यानंतर आता आपण येऊयात किचन कडे. किचनही यांचा अतिशय उत्तम झोन मध्ये आहे. मॅडमचा मेन प्रश्न नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्ही हा झोन आहे त्याच्यामध्ये शेगडी ठेवा, म्हणजे तुमची जी तब्येत आहे, इम्युनिटी आहे ती अतिशय उत्तम राहील. तर यांच्या किचनमध्ये जे कलर सजेस्ट केले ट्रॉलीला ते यांच्या झोननुसार म्हणजे ब्ल्यू, व्हाईट, ऑफ व्हाईट, ग्रीन कलर या कलरचं कॉम्बिनेशन घेऊ शकतो. त्यानंतर यांचा हा डायनिंग एरिया आपण अतिशय उत्तम झोन मध्ये आहे. इथे हे डायनिंग टेबलच्या मागे ब्ल्यू कलर मध्ये किंवा ग्रीन कलरच्या वॉलपेपर मध्ये सुंदर डेकोरेशन करू शकतात असा हा याचा झोन आहे. त्यांचे जे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते मात्र वेस्ट मध्ये आहे, पश्चिम झोन मध्ये. तर यांना मी आवर्जून सांगितले की इथे तुम्ही परमनंट रेमेडी करा किंवा इथे कॉमन टॉयलेट बाथरूम असल्यामध्ये टेम्पररी रेमेडी केली तरी चालेल. तर ह्यांचं जे कमोड आहे त्यांना सांगितलेले की 3 बाजून तुम्ही येलो कलरचा टेप, वास्तू टेप किंवा ऑइल पेंट लावा, म्हणजे ह्याचे जे चुकीचे इफेक्ट आहे ह्यांना जावं. ओके. त्यानंतर आता आपण येऊयात गेस्ट रूम मध्ये. गेस्ट रूम मध्ये ह्यांनी जो विचार केलाय की मंदिर कुठे करायचं, तर त्यांचा एक्झॅक्ट झोन मध्ये मंदिर येते, ईस्टला तोंड येते आणि प्रॉपर ईस्ट मध्ये त्यांचं देवघर येते. तर इथे आम्ही मंदिर करायला सांगितलेलं, असं तोंड करून मी पूजा करते. तर एक्झॅक्ट त्यांचं ईस्ट झोन मध्ये मंदिर येते. त्यानुसार कलरही सजेस्ट केले की वॉर्डरोब मध्ये, सोफा सेट, पिलो कव्हर मध्ये कुठले कलर हे यूज करू शकतात. नेक्स्ट ही यांची मास्टर बेडरूम देखील आहे. मास्टर बेडरूम अतिशय उच्च झोन मध्ये येते, ती म्हणजे साऊथ झोन मध्ये आहे. ती स्वतः मॅडमची रूम आहे. यामध्ये काम करण्याचा टेबल, मॅडम स्वतः ॲडव्होकेट आहे, त्याच्यामुळे त्यांचं लिगल वर्क करण्यासाठी त्यांचं स्टडी टेबल कुठं पाहिजे, वॉर्डरोब, सोफा सेट, बेड, झोपताना दिशा कुठली पाहिजे, हे सगळं मॅडमशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे. नेक्स्ट येते त्यांच्या मुलीची बेडरूम. साऊथ वेस्ट मध्ये मुलगी यांची आता 25 इयरची आहे, त्याच्यामुळे आता गरज आहे ते उत्तम करिअरची, उत्तम लग्नाची आणि एक रिलेशनशिप स्किल, बॉन्डिंग चांगलं डेव्हलप होण्यासाठी. अतिशय उत्तम झोन मध्ये ही मुलीची रूम आहे. तर इथेही मी मॅडमला सविस्तरपणे सांगितले की कुठले कलर घ्यावेत, काय काळजी घ्यायची.